पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 12 रोजी शिवभक्तांची गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। रविवारी दिनांक 11 रोजी त्र्यंबक नगरीत आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती। ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि ब्रह्मगिरी पर्वतावर जाणारे भाविक यात जात असल्याचे दिसून आले आहे। त्र्यंबकेश्वर नदीच्या पूर्व बाजूने असलेला रिंग रोड भुयारी गटाराखाली खोदण्यात आला। मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद असल्याचा संदेश मंदिर व्यवस्थापनाने सर्वदूर पोहोचला आहे। मात्र दिवसभरातील बहुतेक वेळा देवस्थान ट्रस्ट इमारतीच्या उत्तर दरवाजाच्या समोर वाहनांचा ताफा उभा राहिलेला दिसतो। व्हीआयपी दर्शन बंद केले असेल तर या वाहनांचा ताफा कोणाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे, भाविकांमध्ये उपस्थित होत आहे। तासनतास उभ्या असलेल्या या वाहनांची रस्त्यावरील रहदारी थांबते। पायी चालणाऱ्या भाविकांना मार्ग कसा काढावा याचा प्रश्न पडतो। त्र्यंबकेश्वर मंदिरात थेट दर्शनासाठी 200 रुपयाचे तिकीट मिळवण्यासाठी भर पावसात उभे राहत असल्याचे चित्र श्रावण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील कायम राहिले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर।